नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तामिळनाडूतल्या पूर परिस्थितीची पंतप्रधानांकडून हवाई पाहणी. 1000 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर. दक्षिण भारतातल्या पूरग्रस्तांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं संसदेत निवेदन. देशाचे 43वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती टी.एस. ठाकूर यांचा शपथविधी. अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी आजच्या जागतिक अपंग दिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि राज्य क्रीडा पुरस्कारांचं आज पुण्यात क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वितरण. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूरग्रस्त तामिळनाडूसाठी 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. केंद्र सरकारनं या आधी दिलेल्या 940 कोटी रुपयांच्या मदतीव्यतिरिक्त ही मदत राहणार आहे. संकटाच्या या काळात तामिळनाडूतल्या जनतेच्या पाठीशी आपण असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. तामिळनाडूमधल्या चेन्नई, कांचीपुरम, तिरुवेल्लूर या पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान आज बोलत होते. दरम्यान चेन्नईमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूर परिस्थिती अद्याप गंभीर असून मदत कार्य वेगानं सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या दक्षिण भारतातल्या पूरग्रस्त राज्यातल्या सध्याच्या परिस्थितीबाबत निवेदन केलं. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 30 पथकं तामिळनाडूला रवाना झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आंध्र प्रदेशलाही पावसाचा जोरदार फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं. औषधांचा तुटवडा भासत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत तामिळनाडूत 269 जण तर आंध्र प्रदेशात 54 जण मृत्युमुखी पडल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशातल्या सर्व खेड्यांचं येत्या 2 वर्षात विद्युतीकरण करण्यात येईल असं केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशातल्या दुर्गम भागात वीज पोहोचवण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत 2015-16 या वर्षात 4500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही गोयल यांनी दिली. देशाचे 43वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती टी.एस. ठाकूर यांनी आज शपथ ग्रहण केली. राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती एच.एल. दत्तू काल या पदावरून निवृत्त झाल्यानंतर ठाकूर यांनी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला. न्यायमूर्ती ठाकूर यांच्याकडे 1 वर्षापर्यंत या पदाचा कार्यभार राहणार असून 4 जानेवारी 2017 रोजी ते निवृत्त होतील. सर्वोच्च न्यायालयात रुजू होण्यापूर्वी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही काम केलं आहे. आयपीएल सामना निश्चिती प्रकरणी निर्णय देणाऱ्या खंडपीठाचे ते प्रमुख होते. अपंगांच्या प्रश्नांबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना विविध क्षेत्रात संधी मिळावी, त्यांच्यातल्या सुप्त क्रीडा गुणांना तसंच कौशल्यांना वाव मिळावा या हेतूनं दरवर्षी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात येतो. राज्यातही विविध कार्यक्रम आज आयोजित करण्यात आले होते. मुंबईत हाजी अली इथल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल, मेंटल अँड रिहॅबिलिटेशन सेंटर या संस्थेनं कार्यक्रम आयोजित केला होता. नेहरू युवा केंद्राचे सहाय्यक संचालक यशवंत मानखेडकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अपंगांना सन्मानाबरोबरच समान हक्क मिळाला पाहिजे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल असं ते म्हणाले. मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या संतोष या संस्थेनंही मुंबईत एका रॅलीचं आयोजन केलं होतं. उस्मानाबाद इथे अपंगांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये अस्थिव्यंग, मूकबधिर, मनोविकलांग, अंधांसाठीच्या 30 शाळांमधले 550 स्पर्धक सहभागी झाले आहेत. स्पर्धेमधल्या प्रथम क्रमांक विजेत्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. जळगाव इथे इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या वतीनं अपंगांसाठी 3 चाकी सायकल स्पर्धेचं आणि जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. बीडमध्ये 25 अपंगांना अपंग रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. शासनाच्या विविध योजनांची माहिती अपंगांना मिळावी यासाठी www.apangkarmachari.bidvibly.com या संकेतस्थळाचं अनावरण करण्यात आलं. लातूरमध्ये श्री केशवराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मूकबधिर, मतिमंद मुलांसोबत अपंग दिन साजरा केला. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात अपंगांसाठी कार्य करणाऱ्या 14 शाळांतले विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक सहभागी झाले होते. यानंतर एक रॅलीही काढण्यात आली.
जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा मोठा कट लष्करानं हाडून पाडला आहे. आज झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना यमसदनाला पाठवण्यात आलं. संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं ही माहिती दिली आहे. शनी शिंगणापूर इथं महिलांना दर्शन नाकारल्याबद्दल आज पुण्यात निषेध व्यक्त करण्यात आला. साखळी पीर तालमीच्या वतीनं विधवा महिलांच्या हस्ते मारुती आणि गणपतीची महाआरती करून हा निषेध व्यक्त करण्यात आला. गेल्या आठवड्यात शनी शिंगणापूर इथं एका महिलेनं चौथऱ्यावर दर्शन घेतलं होतं. त्यानंतर गावातल्या लोकांनी याचा विरोध करून बंदही पाळला होता. पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीनं महिलांना देवदर्शन घ्यायला बंदी केली जाते ही गोष्ट राज्याला शोभणारी नाही. या भूमिकेतून राज्यात या घटनेचा निषेध केला गेला. दिल्ली विधानसभेत 2014 सालचं लोकपाल विधेयक मांडणं आवश्यक होतं. सध्याच्या विधेयकात अनेक त्रुटी असल्याचं सांगून 2014चं विधेयक सादर करण्यात आलं नसल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सवाल उपस्थित केला आहे. राळेगण सिद्धी इथे प्रशांत भूषण यांनी अण्णांची भेट घेतली. त्यानंतर अण्णांनी हा सवाल केला आहे. या लोकपाल विधेयकासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आपल्या टीममध्ये मतभेद असल्याचं मान्य करतानाच 2014नुसार विधेयक आणल्यास सर्व मतभेद विसरून एकत्र येऊ असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. राज्याचा क्रीडा नकाशा तयार करून क्रीडा संस्कृतीच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल असं क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या क्रीडा आणि युवक संचालनालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राज्य क्रीडा पुरस्कारांचं आज पुण्यात तावडे यांच्या हस्ते वितरण झालं. त्यावेळी ते बोलत होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 2012-13 या वर्षासाठी रमेश नारायण विपट यांना जलतरण खेळातील कामगिरीबद्दल तर 2013-14 या वर्षासाठी प्राध्यापक गणपतराव भगवंतराव माने यांना राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. खेळाडूला शासकीय सेवेत घेतल्यानंतर त्याला सरावासाठी पूर्ण वेळ दिला जाईल. ज्यावेळी तो खेळण्याचा बंद होईल त्याचवेळी त्यांच्यावर शासकीय कामकाजाची जबाबदारी सोपवली जाईल असं तावडे यांनी यावेळी स्पष्ट केलं. क्रीडा पुरस्कारांच्या वितरणासाठी यापुढे वेळापत्रक निश्चित केलं जाईल असंही तावडे यांनी सांगितलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून नवी दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू झाला. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर मुरली विजय 12 धावा काढून बाद झाल्यानंतर ठराविक अंतरानं भारताचे गडी बाद होत राहिल्यानं भारताची अवस्था एकवेळ 6 बाद 139 अशी झाली होती. मात्र अजिंक्य रहाणेच्या नाबाद 89 धावांमुळे भारताचा डाव सावरला गेला. अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी भारताच्या 7 बाद 231 धावा झाल्या होत्या. फिरकी गोलंदाज पीटनं 4 तर ॲबॉटनं 3 गडी बाद केले. हवामान. जम्मू काश्मीरमध्ये किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरीही काश्मीर खोरं आणि लडाखमध्ये अद्यापही तापमान गोठणबिंदूच्या खालीच आहे. लेहमध्ये उणे 9.7 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या आसपास होतं. येत्या 48 तासात राज्यात हवामान कोरडं राहील. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 20, नागपूर 32, 18, पुणे 31, 17, औरंगाबाद 32, 19, नाशिक 32, 15, कोल्हापूर 32, 20, रत्नागिरी 36, 24, सोलापूर 33, 21 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 18 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. तामिळनाडूतल्या पूर परिस्थितीची पंतप्रधानांकडून हवाई पाहणी. 1000 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर. दक्षिण भारतातल्या पूरग्रस्तांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं संसदेत निवेदन. देशाचे 43वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती TS ठाकूर यांचा शपथविधी. अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी आजच्या जागतिक अपंग दिनी
विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्य क्रीडा पुरस्कारांचं आज पुण्यात क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वितरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं अपंगांच्या समस्या आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या विविध योजना याविषयी चर्चा करण्यासाठी अपंग साधना संघाचे अध्यक्ष श्रीराम पाटणकर यांना 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.